हॅलो स्टुडंट्स, आपण सध्या वेव्ह ऑप्टिक्स हा चॅप्टर अभ्यासत आहोत. आत्तापर्यंत आपण लाईटचं नेचर, हायजेन्स प्रिन्सिपल, रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, पोलरायझेशन, ब्रुस्टर्स लॉ एवढा पार्ट अभ्यासलेला आहे. या भागावरचेच आणखी काही आपल्याला MCQ सॉल्व करायचे. बघूयात कसं सॉल्व करायचे ते. प्रश्न क्रमांक बघा 242. The velocity of light in glass medium is 2 × 10⁸ meter per second. The refractive index of glass if speed of light in air is 3 × 10⁸ meter per second. हा साधा सोपा आहे. इथं गिव्हन काय आहे? स्पीड ऑफ लाईट इन मीडियम VM इज इक्वल टू 2 × 10⁸ meter per second. Speed of light in air VA is equal to 3 × 10⁸ meter per second. Refractive index mu is equal to VA upon VM म्हणजेच 3 × 10⁸ upon 2 × 10⁸, 10⁸, 10⁸ कॅन्सल झालं, उत्तर आलं 1.5 आणि तसा ऑप्शन आहे ऑप्शन ए. 242 उत्तर आलं ऑप्शन ए. पुढचा प्रश्न घेऊयात 243. The values of velocity of light in media of refractive index 1.41 and 1.8 are respectively. दोन माध्यम आहेत. एका माध्यमाची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.41 आहे, दुसऱ्या माध्यमाची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.8 आहे आणि त्या माध्यमात लाईटची व्हेलॉसिटी किती आहे ते काढा म्हटलं आहे. ह्यासाठी इथं एक पार्ट गिव्हन म्हणून दिलेलं नाही, पण तो आपल्याला घ्यायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. तो म्हणजे स्पीड ऑफ लाईट इन एअर VA इज इक्वल टू 3 × 10⁸ meter per second. हे लक्षातच ठेवायचं आहे. पहिल्या माध्यमासाठी μ1 इज इक्वल टू VA अपॉन V1 हा फॉर्म्युला आहे. म्हणून V1 बरोबर VA अपॉन μ1 व्हॅल्यू ठेवूयात 3 × 10⁸ अपॉन 1.42. आता इथं 3 अपॉन 1.42 हे कसं सॉल्व करायचं आहे आणि उत्तरापर्यंत कसं पोचायचं क्विक हे बघायचं आपल्याला. आता 3 अपॉन 1.42 अशी व्हॅल्यू आहे की नाही, तर यालाच मी 30 भागिले 14.2च्या ऐवजी 14 असं घेणार आहे. वरचे 0.2 निग्लेक्ट करणार आहे. 1.4चं 14 केल्यामुळं 3चं 30 केला. लक्षात आलं डेसिमल शिफ्टिंग. आता 14नं जर 30ला भाग घालवला तर पहिल्यांदा 14 × 14, 14 × 28, 2चा भाग जाईल. इथं पहिली व्हॅल्यू आली आहे पहा V1ची 2. 30मधून 28 गेले, उरले 2. 2ला भाग जात नाही म्हणून डेसिमल पॉईंट. परत 14नं 2वर 0 गुण भाग घालवला, 2वर 0 म्हणजे 20, 14 × 14. म्हणजे आता आपण इथं अंदाजी व्हॅल्यू काय काढली 2.1 × 10⁸, तर ते कॉमनच आहे. ते जसं तसं पुढं कॅरी होत आहे. तशी व्हॅल्यू कुठल्या ऑप्शनमध्ये आहे का पाहिलं तर ते ऑप्शन सीमध्ये दिसून येते. तशी व्हॅल्यू दुसऱ्या कुठल्याच ऑप्शनमध्ये नाही आहे. म्हणजे आपलं उत्तर कुठलं आहे? ऑप्शन सी हे आपलं उत्तर आहे. हे नक्की झालं. दुसरी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्याची पण आवश्यकता नाही, कारण पहिली व्हॅल्यू आणखी एखाद्या ऑप्शनमध्ये असता तर मग आपल्याला त्यापैकी कोणतं दुसरी व्हॅल्यू ती चेक करायला लागला असता. इथं उत्तर सी ऑप्शन आहे हे काढलं आहे, पण इथं त्यांनी दिलेली जी व्हॅल्यू आहे ती येते का ते चेक करूया. त्यासाठी दुसरा फॉर्म्युला μ2 इक्वल टू VA अपॉन V2 म्हणून V2 इज इक्वल टू VA अपॉन μ2 म्हणून VAची व्हॅल्यू 3 × 10⁸ अपॉन 1.8. आता 1.8 याचंच मगाच्या प्रमाणे कन्व्हर्जन कसं होईल? 3 भागिले 1.8चं कन्व्हर्जन 30/18 असं होईल. आणि मग 18नं 30ला भाग घालवायचा. काय उत्तर येते बघा. 18 × 18, 18 × 2 = 36.
2चा भाग जात नाही म्हणजे 1चाच, म्हणजे व्हॅल्यूतलं पहिलं आन्सर आलं 1. 30मधून 18 गेले, उरले 12. 12ला भाग जात नाही म्हणून डेसिमल दिला. 12वर 0 घेतल्यावर व्हॅल्यू आली 120. 18 सख्ख अष्टदर्शे 108, म्हणजे 120मधून 108 गेल्यावर परत 12 उरले, परत 120. असं म्हणजे व्हॅल्यू काय येणार आहे 1.666 असं अनेक वेळा येणार आहे. आपण टोटल 4 डिजिट राहतील उत्तरात असं घेतलं आणि इंटू ती व्हॅल्यू आहे 10⁸ तशीच, आणि म्हणून दुसरं उत्तर आहे 1.666 इंटू 10⁸ मीटर पर सेकंद, आणि ऑप्शन सीमध्ये ते उत्तर अवेलेबल आहे. आत्ता तुमच्या स्टुडंट एक लक्षात आलं असेल, कॅल्क्युलेशन करताना कमी वेळेत उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. त्याची प्रॅक्टिस होण्यासाठी हे आजचे MCQ घेतलेले आहे. ती प्रॅक्टिस होण्यासाठी तुम्हाला एक होमवर्क सांगितलं होतं, ते फार महत्त्वाचं. 30पर्यंतचे पाढे पाठ पाहिजेत, 30पर्यंतचे स्क्वेअर पाठ पाहिजेत. आणि आत्ता आपण जे रेशो हा जो आपला कन्सेप्ट आहे गणितामधला, तो क्लिअर असला पाहिजे. म्हणजे डेसिमल पॉईंटचं शिफ्टिंग करताना दोन्ही बाजूला न्युमरेटरला डिनॉमिनेटरला कशा प्रकारे शिफ्ट करायचं आणि तोंडी गुणाकार भागाकार कसा करायचा ते प्रॅक्टिसनं जमतं. ती प्रॅक्टिस केली की आपण पडदिशी क्विक उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. आणखी काही प्रॉब्लेम्स बघूयात. पुढचा प्रश्न घेऊयात. पुढचा प्रश्न क्रमांक आहे 244. आत्ता आपण सोडवलं त्यासारखाच आहे, पण थोड्या व्हॅल्यू वेगळ्या आहेत. बघूयात कसं आहे ते. द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास अँड वॉटर मीडियम ऑफ द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 3/2 अँड 4/3 रिस्पेक्टिव्हली आर. इथं ग्लास आणि वॉटर याच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सेस दिलेले आहेत आणि त्या माध्यमातल्या लाईटची व्हेलॉसिटी विचारली. पहिलं मीडियम ग्लास आहे पहा आणि दुसरं आहे ते वॉटर आहे. काय घेऊन आहे ते इथं लिहिलं आहे पहा. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास 3/2 विथ रिस्पेक्ट टू एअर आहे, म्हणजे हे ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सेस आहेत. μW रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर 4/3. आणि आपल्याला परत मगाच्या प्रॉब्लेमप्रमाणे लक्षात ठेवायचं आहे ते स्पीड ऑफ लाईट इन एअर VA = 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. आता इथं डायरेक्ट फॉर्म्युला लिहिला आहे पहा. VG = VA/μg. खरं म्युझी बरोबर VA/VG फॉर्म्युला असतो, तो रिअरेंज करून लिहिला आहे. VG = VA/μg. व्हॅल्यू ठेवली. VAची व्हॅल्यू 3 × 10⁸/μg 3/2, आणि मग 3 कॅन्सल झालं. 2 हा छेदस्थानच्या छेदस्थानी आहे म्हणून तो अंशस्थानी आला, आणि म्हणून उत्तर आलं 2 × 10⁸ मीटर पर सेकंद. आता आपण दिलेले 4 ऑप्शन आहेत, त्यात तसं पहिलं उत्तर आहे का असा ऑप्शन पाहिला तर तो आहे ऑप्शन बी. तसं दुसरा कुठलाच ऑप्शन नाही, म्हणजे आपलं उत्तर ऑप्शन बी आहे हे फिक्स झालं आहे. तरी दुसरी व्हॅल्यू काय आहे ते कॅल्क्युलेट करून बघूयात. पहिल्या फॉर्म्युलानुसार डायरेक्ट फॉर्म्युला लिहिला आहे. VW = VA/μW, आणि VAची व्हॅल्यू आहे 3 × 10⁸, μWची व्हॅल्यू आहे 4/3. हा 3 छेदस्थानच्या छेदस्थानी आहे म्हणून तो अंशस्थानी येतो, म्हणजे 3 त्रिक 9/4 असं उत्तर येतं, आणि 9ला 4नं भागल्यानंतर येणार उत्तर आहे 2.25, आणि म्हणून बघा दुसरी व्हॅल्यू आहे 2.25 × 10⁸ मीटर पर सेकंद. म्हणजे बघा थोडंसं आपण हे सॉल्व करत असताना काही व्हॅल्यू पण थोड्या लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. एअरमधली लाईटची व्हेलॉसिटी 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. ग्लासमधली लाईटची व्हेलॉसिटी 2 × 10⁸ मीटर पर सेकंद, आणि वॉटरमधली व्हेलॉसिटी 2.25 × 10⁸ मीटर पर सेकंद. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे 245. फाइंड द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर इफ इट्स व्हेलॉसिटी इन ग्लास ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.5 इज 2 × 10⁸ मीटर पर सेकंद. द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर इज 1.33. काय गिव्हन आहे ते लिहूयात. तुम्हाला ग्लासची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिली आहे, μg = 1.5. अगोदर पण ही व्हॅल्यू दिली होती 3/2 म्हटलं होतं, पण 3/2 म्हणजे सॉल्व केलं 1/1.5 येतं पहा. जसं वॉटरची 4/3 दिली होती, आता दिली 1.33, म्हणजे पण ॲक्च्युअली ती व्हॅल्यू 4/3 अशीच आहे असं लक्षात ठेवायचंच आपल्याला. कॅल्क्युलेशन करताना 1.33 घेण्याची 4/3 घेतलं की कॅल्क्युलेशन सोपं होतं.
आणि इथं ग्लासमधली व्हेलॉसिटी दिली आहे 2 × 10⁸ मीटर पर सेकंद. वॉटरमधली काढायला सांगितली आहे. आता हे कसं सोडवायचं बघा. 2 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेत, त्याच्या आधारे काम करायचं आहे. इथं लिहिलं आहे फॉर्म्युला. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर. व्हेलॉसिटीच्या भाषेत हा फॉर्म्युला असतो VW/VG, आणि ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच्या भाषेत हाच फॉर्म्युला असतो μg/μw. μg आणि μw तुम्हाला ऑलरेडी दिलेले आहेत. म्हणजे आपण μg/μw इज इक्वल टू VW/VG ह्या इक्वेशनला रिअरेंज करू. रिअरेंज केल्यानंतर येणारं उत्तर आहे VW इज इक्वल टू μg/μw इंटू VG. हा VG आहे ना, तो इकडं घेतल्यावर गुणुले झाला पा. मग व्हॅल्यू ठेवूयात. VW इज इक्वल टू 1.5 अपॉन, आता 1.33 ठेवलं नाही मी, 4/3 ठेवलं, माहिती आहे आपल्याला ती व्हॅल्यू, आणि इंटू 2 × 10⁸ असं व्हॅल्यू आली. हे सॉल्व केलं, 3 वरती घेतलं तर 1.5 × 3 म्हणजे 4.5 येत आहे, आणि 4.5 त्याला गुणले परत हे 2 आहेत म्हणजे 9 आलं. 9/4 असं उत्तर येते. आणि आत्ताच आपण पाहिलं 9/4 म्हणजेच 2.25 × 10⁸ मीटर पर सेकंद. म्हणजे हा जो न्यूमरिकल पार्ट आहे, हा मी आत्ता गोल केलेला, त्याच्यामध्ये बघा तुम्ही वेगळ्या प्रकारची 1.5 याची दुप्पट 3 आली, परत 3 × 3 येत आहे, 3 × 3 = 9, 9/4 2.25. दुसरं उत्तर आहे ह्याचं आलेलं उत्तर आहे 2.25, आणि हा ऑप्शन आहे ऑप्शन डी. तर ऑप्शन डीमध्ये उत्तर आहे पहा. स्पीड ऑफ लाईट इन वॉटर मीडियम इज 2.25 × 10⁸ मीटर पर सेकंद. आणखी काही प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न घ्या 252. द चेंज इन वेवलेंथ ऑफ लाईट व्हेन इट ट्रॅव्हल्स फ्रॉम एअर टू ग्लास ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.5 अँड द फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट इज 4 × 10⁻14 हर्ट्ज. इथं विचारलं आहे काय बघा, चेंज इन वेवलेंथ विचारलं आहे पहा. पण कधी? ज्यावेळेस लाईट एअरमधून ग्लासमध्ये जात आहे. एअरमधली वेवलेंथ आणि ग्लासमधली वेवलेंथ यातला बदल म्हणजेच ह्या दोघातला डिफरन्स. म्हणजे तुम्हाला विचारलं आहे λA - λg. λA म्हणजे वेवलेंथ इन एअर, λg म्हणजे वेवलेंथ इन ग्लास. त्यासाठी दिलेलं काय, गिव्हन काय आहे, फ्रिक्वेन्सी दिली आहे पहा. फ्रिक्वेन्सी हे न्यू ह्या अल्फाबेटनं दाखवायची आहे. एक लक्षात ठेवा, रिफ्रॅक्शनमध्ये फ्रिक्वेन्सी बदलत नाही. प्रकाशकिरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना तिची फ्रिक्वेन्सी बदलत नाही. त्याचबरोबर ही फ्रिक्वेन्सी मग दोन्ही माध्यमात सारखीच आहे. आपल्याला एअर मीडियममधली व्हेलॉसिटी माहिती आहे VA, त्याची व्हॅल्यू असते 3 × 10⁸, आणि म्हणून पहिली व्हॅल्यू काढली पाहिजे λA. एअरमधली वेवलेंथ काढली. C इज इक्वल टू न्यू लॅम्बडा. काय सूत्र आहे? C इज इक्वल टू न्यू लॅम्बडा, म्हणून λ इज इक्वल टू C/न्यू. थोडक्यात व्हेलॉसिटी भागिले फ्रिक्वेन्सी, म्हणून लॅम्बडाचा फॉर्म्युला काय आला आहे बघा, VA स्पीड ऑफ लाईट इन एअर अपॉन फ्रिक्वेन्सी. त्याची व्हॅल्यू ठेवली 3 × 10⁸ अपॉन फ्रिक्वेन्सी 4 × 10⁻14 हर्ट्ज. 3/4 ह्याचं उत्तर येते 0.75. आणि हे 14 छेदस्थानी ते प्लस आहे, त्या अंशस्थानी आलं की मायनस होणार. म्हणजे -14तून अधिक 8 गेले, उरले -6, आणि युनिट असणार आहे मीटर. त्याचं रूपांतर अँगस्ट्रॉम युनिटमध्ये करायचं आहे. आपल्याला माहिती आहे त्यासाठी 10⁻−10 हा मल्टिप्लाइंग फॅक्टर लागतो. तो ॲडजस्ट करण्यासाठी डेसिमल पॉईंट 4ने पुढं नेला, आणि मग उत्तर आलं λA बरोबर 7500 × 10⁻⁴ गुणिले 10⁻⁶, आणि हा वर्तुळात दाखवलेला हा जो पार्ट आहे तो काढला की त्याचं युनिट मीटरच्या ऐवजी अँगस्ट्रॉम युनिट होतं, आणि मग एअरमध्ये वेवलेंथ आली 7500 अँगस्ट्रॉम युनिट. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच्या फॉर्म्युल्यानुसार ग्लास मीडियममधली वेवलेंथ काढूयात. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ इज इक्वल टू
वेवलेंथ इन एअर अपॉन वेवलेंथ इन ग्लास, आणि तेच इक्वेशन रिअरेंज केल्यावर आपल्याला मिळतं आहे वेवलेंथ इन ग्लास लॅम्बडा जी इज इक्वल टू लॅम्बडा ए अपॉन म्यू जी. आणि मग ह्याची व्हॅल्यू ठेवली. आत्ताच आपण लॅम्बडा ए काढले 7500 भागिले म्यूजीची व्हॅल्यू 1.5, आणि मग हे भागाकार केलं उत्तर येतं आहे 5000 एंगस्ट्रॉम मिनिट. म्हणजे एअरमधली वेवलेंथ आहे 7500, ग्लासमधली वेवलेंथ आहे 5000. मग कितीने बदल झाला ह्यासाठी वजाबाकी किती आली 2500 एंगस्ट्रॉम मिनिट, आणि तसं ऑप्शन आहे ऑप्शन ए. इथं आणखी एक फॉर्म्युला समोर आला बघा, व्हेलॉसिटी इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी इंटू वेवलेंथ, सी इज इक्वल टू न्यू लॅम्बडा. मी इथं सी हा अल्फाबेट वापरला बऱ्याच वेळा, तो पण व्ही ए पण वापरतो आहे व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअरसाठी. सी इज इक्वल टू न्यू लॅम्बडा, किंवा ह्या सीलाच आपण काय अभ्यास आत्ता सिम्बॉल दिलेला आहे व्ही ए, याच्या आधारे आपण हे उत्तर सोडवलेलं आहे. आणि इथं महत्त्वाचं लक्षात ठेवलं आहे फ्रिक्वेन्सी रिमेन्स कॉन्स्टंट. दुसरं बघूयात 253. द क्रिटिकल अँगल ऑफ सर्टन मीडियम इज 40.2 डिग्री, द स्पीड ऑफ लाईट इन दॅट मीडियम इज. इथं गिव्हन आहे क्रिटिकल अँगल आणि त्या मीडियममधलं स्पीड सांगितलं आहे. मग इथं दोन फॉर्म्युल्याचा आपण उपयोग करणार आहोत. आपल्याला माहीत आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इक्वल टू 1/sin सी, सी म्हणजे क्रिटिकल अँगल. तसंच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बरोबर व्ही ए अपॉन व्ही एम. आता मी हा जो बॉक्स तयार केला आहे त्याच्यावर फोकस करा. त्यात व्हॅल्यू ठेवल्या. व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर व्ही ए म्हणजे 3 × 10⁸ अपॉन व्ही एम आपल्याला माहिती नाही, इज इक्वल टू 1/sin सीची व्हॅल्यू 40.2 डिग्री आहे. हे आता तुम्हाला मात्र लॉग टेबलचा वापर करण्याशिवाय पर्याय नाही, कारण साईन ऑफ 40 आपल्याला माहिती नाही. नॅचरल साईन ह्या टेबलमधून जाईल, लॉगॅरिथमिक साईन नाही, नॅचरल साईन टेबलमधून साईन ऑफ 40.2 बघायचा, त्यांना रिअरेंज इक्वेशनमध्ये ठेवायचं, त्याला रिअरेंज करायचं, आणि मग व्ही एम बरोबर ही व्हॅल्यू येते 1.936 × 10⁸ मीटर/सेकंद. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करून पाहावे लागतील, आणि तसा ऑप्शन आहे ऑप्शन सी, आणि म्हणून इथं ऑप्शन सी हे उत्तर आहे. आत्ता तुमच्या लक्षात आलं असेल स्टुडंट्स, थेरटिकल भाग अभ्यासणं वेगळं आणि MCQ सॉल्व करणं वेगळं. MCQ सॉल्व करत असताना आपल्याला फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात राहिले पाहिजेत, तो कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात राहायला पाहिजे, ती संकल्पना व्यवस्थित समजणं महत्त्वाचं आहे. संकल्पना व्यवस्थित क्लिअर झाल्याशिवाय आपण उत्तर आपण जाऊ शकत नाही. आणि त्याचबरोबर आपल्याला कॅल्क्युलेशनचा सराव पाहिजे, आपण तो करणार आहोत.